This is my setup. This is right here. My Mac, my iPhone, my old PC, monitor, keyboard ज्याला मी असं ठेवलं आहे. हे शरवीने बनवलं होतं. सॉरी, हे शरवीने बनवलं होतं. हे मी बनवलं होतं असंच. These are my goals. Okay, good mood is equal to good ideas. 200K करायचं आहे यावर्षी तरी भाई. This is my silver play button. आणि हे मला मिळालं होतं कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये जिथे मी ॲड फिल्मसाठी जज म्हणून गेलो होतो. हे माझं इथे मागच्या वर्षी हे झालं होतं 100K. सो त्याचं पण तिकडे आहे. सगळ्यात जुनं सगळ्यात पहिला हेडफोन्स होते माझे. कमाल होते, कमाल आहेत ॲक्च्युली आता पण. सध्या आता आवाज बाहेर पण फेकतो पण ठीक आहे, नो वरीज. हा वायफोनचा स्पीकर त्यांना द्यायचा आहे. हा माझा स्पीकर आहे. आणि हे डोंगर मी घेतलं होतं. त्यामध्ये मल्टिपल पोर्ट्स आहेत. याच्यात फक्त दोनच आहेत ना, 2 सीट आहेत. सो म्हणून हा जो आहे हा पिन बोर्ड आहे. याला मी काहीतरी असं स्वतःहून हे केलं आहे सो दॅट पडलं काहीतरी परत पडलं. सो असं काहीसं माझं आहे सेटअप. लेट्स गो 2026. नमस्कार कर, नमस्कार. तू दिसत असशील ना? दिसतंय माझा रूप दिसता सूरजच आहे. भारी आहे रे. नमस्कार कर. जिंकून जिंकून येणार कोण? कोण कोण? महाराष्ट्र नवनिर्माण सेना. नमस्कार करताय भारी वाला. चल जाऊया त्याच आपण करतोय गोप्रोचं. अगदीच सकाळी उठून आपण विचार करतोय की काहीतरी टाइमपास गोप्रो सोबत, कारण का मी घेतलं आहे मित्राकडून बघण्यासाठी कसा होतो. आता ॲक्च्युली गोप्रोचा माउंट पाहिजे होता, मग मजा आली असते आयुष्यात, पण तो नाही आहे. सो आता आपण डायरेक्ट ताईकडेच पुढचं बघू जे करायचं ते. चला. हो माझी भाजी बघा येते. भाजी बघा कशी येते. माझी भाजी बघा कशी येते. बघा ती बघा कशी येते दाडसावर. काय पाहिजे त्याला? ए नमस्कार कर, नमस्कार कर. काहीतरी कर, काहीतरी कर. नमस्कार कर ना. हाय कर. होय हाय कर. तू दिसतेस बघ त्याच्यात. बघ होय तू पण दिसतेस. नीट बघ जरा. झालं पाणी पिऊन. होय नमस्कार कर. हाय कर मामाला. नमस्कार. तुझा ऑफिसचा फोन आहे तो संपला माझा. बॅटरी संपली वाटतं. नाही आहे. नमस्कार कर लवकर. हात जोड आणि नमस्कार कर. तोपर्यंत जायचा नाही. तिकडे उभी राहून कर नमस्कार. हाय बोल. हाय हाय मामा. नमस्कार कर. नमस्कार बोल. नमस्कार मामा. नमस्कार मामा. हात जोड आणि नमस्कार कर कॅमेरा. आता कर. नमस्कार मामा. हा नाही परत यायचं. परत यायचं. बोल. नमस्कार मामा. बघ खाली बघ. थांब करतो जागा. थांब. काय खरेदी 15 रुपये. खरेदी 15 रुपये. नमस्कार. त्या आवाज दिला अस्तर. काय तिचं नाव अस्तर. आवाज दे. अरे ते सोड आता. ते झालं. तिला आवाज दे. तिला आवाज दे. त्या मैत्रीला आवाज दे. पकड पकड पकड. नको मी पकडतो. मी पकडतो. बाय करीला. बाय कर. आजी का
भारी आहेत रे. सो भाई क्या क्या कैसन भाई सब मस्त एकदम बड्या मजा मा. पुढे मला काय दिसत नाही, मला पण ना इथून अजिबातच काही सांगू शकत नाहीये की कशी क्वालिटी येते. होपफुली बेटर आणि चांगली असावी. असो सो हे गाईज कसं आहे, तुम्ही सगळे मस्त आहेत ना, मजेत आहात ना, हसताय ना, हसायलाच यार येतो. चला आवडतो इंट्रो झाला. सो काही नाही यार, काय होणार माहिती तुम्हाला सांगतो. आता मी विचार केलाय की खूप वर्ष टाइमपास केले, पण आता फुल फ्लेज त्यांचे प्रचार होऊ देत. सो येस, मी काय तुम्हाला सांगतो माहिती आहे का, तर मी बरेच वर्ष, मला असं वाटलं की मी बरेच वर्ष टाइमपास केला आहे, पण आता जो 2026 आलाय, याला मी डायरेक्ट डू ऑर डाय इयर असं घोषित करतोय. या इयरमध्ये मी डेफिनेटली काहीतरी उखाडणार 100%, 100पेक्षा 100% म्हणजे मागच्या वर्षी तर मस्त झालं गेला. मागच्या वर्षी मी मला काही गोष्टी पाहिजे होत्या मी परचेस केल्या, म्हणजे असं म्हणू शकता की काही बकेट लिस्ट मी पूर्ण केल्या. खूप महागड्या गोष्टी होत्या आणि छोटे छोटे जे मुवमेंट्स होते ते सुद्धा मी एकत्र केले आणि छोटे छोटे अचिव्हमेंटसुद्धा आहेत मागच्या वर्षीचे. पण जे मेन होतं ज्याच्यासाठी मी कितीतरी वर्ष झुरतो आहे, यूट्यूबचे मोठे व्हिडिओज, ज्यासाठी मी पॅशनेट आहे, तेच मात्र कुठेतरी लांब राहिलं छोट्या व्हिडिओजमुळे. सो आता मला वाटतं की त्याच्याकडे वळलं पाहिजे, कारण का ऑलरेडी खूप उशीर मी केलं आहे. जेव्हा मी, म्हणजे जर तुम्हाला माझी यूट्यूब जर्नी सांगायची झाली तर, मग ज्या वर्षी मी ते सुरू केलं होतं ना, त्या वर्षी तेव्हा मला माहिती नव्हतं की कसं हे वर्क करतं आणि नेमकं कसं काय घडणार आहेत गोष्टी. सो म्हणून मी तेव्हा काय करायचो, काहीतरी टाकायचो, जेव्हा मला वाटलं टाकावं असं तेव्हा मी टाकायचो. आणि मग नंतर मग एक वर्ष तसाच गेला. म्हणजे समजा गणपती आला तर गणपतीला टाकलं, नवरात्री आलं तर नवरात्रीला टाकलं. तो असं काय ठरलेलं नसायचं की टाकायचं एकदम फुल एकदम करून असं. आणि तेव्हा तो नॉलेज पण होता, टू बी ऑनेस्ट. सो मग तो एक वर्ष तसाच गेला. मग बघता 2 वर्ष 3 वर्ष तसेच गेले असतील. आणि मग जेव्हा टिकटॉक वगैरे आलं, जेव्हा शॉर्ट व्हिडिओज कॉन्टेंटला एक म्हणजे नोटिसेबल झाले, तेव्हा मग मी ते शॉर्ट व्हिडिओमध्ये उतरलो. आणि मग थोडं जास्तच काय म्हणतात त्याला, जास्तच अजून स्पीडअप केला माझा कॉन्टेंट. आणि आता जर नेमकं बोलायचं झालं तर मग जो माझा यूट्यूब चॅनल आहे तो माझ्या शॉर्ट्समुळेच ग्रो झाला आहे, फ्रँकली स्पीकिंग. ओके, बट मला तो पूर्णपणे म्हणजे चेंज नाही म्हणता येणार, पण मला त्याच्यावरती जो पहिला इनिशियली थॉट होता, जो मोठ्या व्हिडिओजचा होता, जो माझ्या स्केचचा होता, जो ब्लॉग्सचा असेल, जो BTSचा असेल, जो काहीतरी व्हॅल्यू प्रोव्हाइड करायचा असेल, असं काहीतरी असेल. सो मला हे सगळं सुरू करायचं आहे. आणि इनिशियली आत्ता तर म्हणजे माझ्याकडे एक ब्ल्यू प्रिंट आहे की एक्झॅक्टली मी काय करणार आहे. फक्त माझं अडलंय कुठे आहे की मी ते करत नाही. ओके, आणि रिग्रेट या गोष्टीचा आहे की ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असून सुद्धा मी तिथेच त्याच सर्कलमध्ये अडकत चाललो, त्याच लूपमध्ये अडकत चाललो. ओके, बट आता नो एक्सक्युजेस. आणि जे ठरवलंय ते करणार. आणि होपफुली दिस इयर असं लाईक काय कळत नाही ओपनली बोलायचं की नाही, पण दिस इयर काहीतरी कमाल करून दाखवणार. म्हणजे हे वर्ष आतापर्यंत सगळ्यात बेस्ट वर्ष बनवणार. आणि त्यासाठी जितके पॉसिबल वेज असतील मी ते सगळे अचीव्ह करणार. कमेंटमध्ये पॉझिटिव्हिटी भरा. आणि जसं माझा इंस्टाग्राममध्ये सपोर्ट केलं तसंच यूट्यूबला पण सपोर्ट करा. सो कमेंट करा चांगले, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, नोटिफिकेशन्स ऑन करा. कारण का मी खूप लवकर खूप जास्त ॲक्टिव्ह होणार आहे इथे आणि खूप मस्त व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार तुम्हाला सगळ्यांना. सो प्लीज करा सगळं काय, लाईक, शेअर, सपोर्ट सगळं करा. बाय. रे ना